3.5 कडे जाणार आहोत. त्यातलं पहिलं गणित मी तुम्हाला शेजारी करताना सांगितलं होतं. स्पर्शिका खंड आहे हा PQ, म्हणून PQ चा वर्ग बरोबर PR गुणिले PS, PR गुणिले PS. त्यात किती भरायचे? PQ किती आहे? 12 चा वर्ग, PR किती आहे? 8. इथं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय आहे. हा 12 गुणिले 12 आहे, हा 8 भागिले होईल. 4 गुणिले 4 त्रिकोण बेस 6 18 येते बघा. हे तुम्हाला PS माहिती झाला, तुम्हाला SR पण काढायचं आहे. PS बरोबर PR अधिक SR, 18 बरोबर 8 अधिक SR, हा वजा होईल. आला का SR पण? हे सोपं होतं एकदम, मागच्याच घेतलं होतं फास्ट मी. बरं, दुसरं गणित समजून घ्या फक्त. आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा गुणधर्म होता. आता आपल्याला जीवांच्या अंतरछेदनाचे आणि बाह्यछेदनाचे प्रमेय आणि गुणधर्म यांची सुद्धा आपल्याला वापर करता आला पाहिजे. त्याची काही गणित आहेत. आता पहा, उदाहरण क्रमांक 2 पुस्तक समोर ठेवायचं आहे. M D N आणि S आणि R. बघा, जीवन N आणि RS बिंदू D मध्ये छेदतात. तेच दिले बघा त्यांनी. RD 15, DS 4, MD 8, तर DN किती? हा झाला पहिला आपण. दुसरा RS 18, MD 9, DN 8, तर DS किती? अशी दोन गणित या करायचे. पाहूया आपण. RD कुठे बघा, RD म्हणजे हा तुकडा, हा 15 आहे. DS म्हणजे हा तुकडा, MD म्हणजे हा तुकडा आणि DN विचारलं. मग तुम्ही परत म्हणणार इथं बघा, MD गुणिले DN, MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. दोन जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयाने, अंतरछेदनाचा शब्द अंतरछेदनाच्या बरोबर आहे प्रमेयाने. प्रमेय तुकड्यांचा गुणाकार. आणि या कोणाचं माप जर घ्यायचं असेल तर 1/2 हा कंस आणि हा कंस घ्यावा लागेल, तो गुणधर्म होईल. चला याची किती भरा. MD किती आहे? 8 गुणिले DN 15 आणि 4 गुणिले 8 भागिले होईल 4 गुणिले 8, 15 ला 2 ने भागा, 2 7 14 खाला लेवून घेतला 0. DN ह्याला अर्धा भाग. सोपं आहे ना. आता उरलेला दोन नंबरचा RS म्हणजे जीवा किती आहे? MD 9 दिलाय, हा तुकडा 9, DN 8, हा तुकडा 8 आणि DS विचारलाय. हा DS X मान, कारण जेव्हा जीवा दिली त्यावेळेस एक तुकडा X मानायचा. RS बरोबर काय अधिक काय होईल? RS बरोबर RD अधिक DS. RS किती आहे म्हणे? 18 बरोबर RD DS X, हा X वजा होईल. मग RD बरोबर 18 वजा X, हा X इकडे वजा. आता परत हे सेम असं लिहायचं. जीवाच्या अंतरछेदनाच्या प्रमेयाने MD किती बघा 9, DN 8, RD आता काढलं तुम्ही 18 वजा X आणि DS X. हे दोघं मी इकडून घेतो. X कंसात झालं गुणून घ्या. 9 8 72. X ने कंसामध्ये दोघांना गुणायचं. 18 गुणिले X 18X वजा X वर्ग. हा नाही वजा X वर्ग अधिक होईल, हा अधिक वजा होईल. हे दोघं जण इकडे आणले बरं का. हा जागेवरच आहे. 1 1 72 गुणाकार 72 आला पाहिजे, बेरीज 8 आली पाहिजे. 12 7 72 बरोबर आहे का. 12 18 शेवटी धन चिन्ह आहे, दोघांना मानले चिन्ह द्यायचं असतं.
एक्स वर्ग वजा याच्या ऐवजी याला काढून टाका, याच्या ऐवजी दोघं जण झाला वजा 12x वजा 6x अधिक 72 बरोबर 0. इथे x कंसात येईल x वजा x कॉमन निघेल x वजा 12 वजा 6 हाच कंस येईल पहिल्या कंसात x वजा 12 दुसऱ्या कंसात x वजा 6 पहिला कंस बरोबर 0 दुसरा कंस बरोबर 0 x बरोबर 12 आणि x बरोबर 6 x मिळाला म्हणजे कोण मिळाला काय म्हणला x ds मग ds बरोबर 12 आणि ds बरोबर 6 तुम्हाला ds च विचारलेला आहे rd विचारला असेल तर rd घ्यायचं तर किती भरायची अशा पद्धतीने दुसरं गणित सेम गणित तुम्हाला सोडवायचं आहे बघा पान नंबर सेम गणित 15 87 पानावरचं 15वं गणित प्रत्येकाला करायचं आहे त्यातला दुसरा आणि तिसरा आकडा बरोबर आहे आणि 16 पासून तुम्ही करणार आहात जेव्हा मी आता पुढचे गणित घेईन त्यावेळेस 3 नंबरचं गणित चला उदाहरण क्रमांक आता तिसरं खरं तर सोपी गणित आहे तुम्ही करायला पाहिजे गणित वाचतो बघा बी हा स्पर्शबिंदू आणि ओ हे वर्तुळ केंद्र आहे हा स्पर्शबिंदूसाठी तुम्हाला सांगितलं की स्पर्शिका आहे ही स्पर्शिका ही छेदिका आहे म्हणजे ए बी चा वर्ग बरोबर AC उड्या मारायच्या AC गुणिले AD स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय बघा OE लंब DC केंद्रातून लंब टाकला म्हणजे OE बरोबर AC बरोबर 1/2 DC वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो जे जे कळेल ते लिहून टाकलं बरं मी असं दिसलं बरोबर हे बरोबर हे लिहिलं हे लंब दिसले बरोबर हे दोघं सारखे लिहिले AB 12 आहे बरं का AC 8 है AC 8 है AB 12 है आता ED काढता येईल ना आपल्याला ED DC आणि D काढायचं ED DC आणि D बरोबर चला बरं एक किंमती भरा चला AB चा वर्ग बरोबर AB म्हणजे 12 चा वर्ग बरोबर 8 गुणिले AD 12 गुणिले 12 8 गुणिले AD 12 गुणिले 12 भागिले 8 4 गुणिले 4 त्रिक 2 सक 12 सावित्री 18 AD आला 18 आला का AD बरोबर AC अधिक CD म्हणजे DC मग AD बरोबर AC अधिक CD चला AD किती आला 18 AC किती आहे 8 18 वजा 8 चला CD पण आला म्हणजे DC राहिला D हे लिहायचं DE बरोबर EC हे लिहायचं सगळं इथं लिहायचं DE बरोबर EC बरोबर 1/2 DC आणि हे कारण लिहायचं या कंसात हा DC म्हणजे CD 10 आहे
आला 5 आला का डी किती सोपं होतं हाय काय अवघड असं म्हणजे स्पर्शिकाखंडाचा सॉरी स्पर्शिका छेदिका खंडाच्या प्रमेयाने त्याला स्पर्शिकाखंडाचा प्रमेय पण म्हणतात लिहिला तर किमती भरल्या मला एडी माहिती झाला एडी म्हणजे एसी अधिक सीडी त्या किमती भरल्या मला सीडी माहिती झाला ओई लंब डीसी म्हणून डी बरोबर एसी बरोबर 1/2 डीसी वरतो केंद्रातून जेव्हा टाकलं तर जेव्हा तो भागतो 1/2 10 म्हणजे त्यानंतर चौथं पहा आता चौथी आकृती पी एस टी क्यू आणि आर दोन जीवा एकमेकांना बाह्य भागात छेदतात म्हणजे दोन जीवांच्या बाह्य छेदाचा गुणधर्म पुढे मारावर पी एस गुणिले एस टी आणि पी क्यू गुणिले पी आर पी एस गुणिले पी टी पाहिजे बरं का नॉट एस टी चला काय दिले पी क्यू 6 क्यू आर 10 पी एस 8 आणि टी एस काढायला सरी टी एस विचारला असेल तर आपण हे जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयाने प्रमेय हे लिहून ठेवलं आता याच्यामध्ये मला पी एस किती आहे 8 पीटी माहित नाही पी क्यू 6 आणि पी आर दिलेलं नाही मला पी आर काढावं लागेल सांगा बरं पी आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर पी क्यू किती आहे 6 आणि क्यू आर किती आहे 10 म्हणजे मला पी आर काढावा लागला बरं का याच्यात किमती भरता माझ्या लक्षात आलं की पी आर काढावा लागतोय आणि पीटी विचारला नाही तरी तो काढावा लागतोय गुणिले आर भागिले जाईल आता मी पीटी काढला पीटी म्हणजे काय अधिक काय पीटी बरोबर पी एस अधिक एस टी 12 बरोबर पी एस टी 8 अधिक एस टी हा वजा होईल म्हणजे एस टी किती आला 4 तुम्हाला एस टी विचारलाय बघा एस टी म्हणजेच टी एस अशा पद्धतीने पहिले 4 गणित तुम्हाला नक्कीच समजले असतील आता जातो शेवटच्या गणिताकडे व्ही आय पी एक्झाम्पल पूर्वीच्या सिलेबस मध्ये 5-5 मार्काला विचारायचे तर पाहूयात आपण ते आता एच केंद्र आहे केंद्रातून जातोय म्हणजे हा ई एफ व्यास आहे आणि जो एक स्पर्शिका खंड आहे हे एकमेकांना भेटत आहेत त्याला डी जी नाव आहे ओके आता बघा पक्ष रेख ई एफ व्यास आहे व रेख डी एफ हा व्यास व रेख डी एफ हा स्पर्शिका खंड कशासाठी दिला आहे एवढ्या मारण्यासाठी दिला आहे त्रिज्या आर आहे वर्तुळाची त्रिज्या आर साध्य डीई गुणिले जी बरोबर 4 आर
सिद्ध होता पहा. स्पर्शक खंड म्हणजे DF चा वर्ग बरोबर DG गुणिले DE. पुढे मारायचं DG गुणिले DE. स्पर्शिका छेदिका रेषा खंडाचा प्रमेय, त्याला स्पर्शिका खंडाचा प्रमेय पण म्हणतात. दुसरं आता बघा, ही व्यास आहे म्हणजे ही स्पर्शिका, ही त्रिज्या म्हणजे ही लंब असेल. DF लंब HF. स्पर्शिका त्रिज्या लंब स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि त्याच्यामध्ये लंब शब्द वापरायचा का नाही आपण शिकलोय ना, ते काय आठवत नाहीये. हा, पान नंबर 51 वर बघा, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणलं तरी चालतं बघा. म्हणजेच तिसरा आकडा हा 90 झाला म्हणजे EFD काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण EFD या काटकोन त्रिकोणात किंवा काटकोन त्रिकोण EFD मध्ये चला पायथागोरसचा प्रमेय सांगा. काटकोन म्हणजे हे D चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर DF वर्ग अधिक EF वर्ग. पायथागोरस प्रमेय. EF व्यास आहे, त्रिज्या R आहे म्हणजे D किती असेल 2R. हा 2R होईल. DE असं राहील. पण DF जो आहे ना, DF चा वर्ग त्याची किंमत आहे आपल्याकडे DG गुणिले अधिक हा 2R टाकला मी. EF हा व्यास आहे म्हणजे 2R त्याचा वर्ग. विधान 1 ची किंमत 3 मध्ये टाकली. विधान 1 व 3 वर्ग आणि D बरोबर 2R. हे जे आहे दोघ जण हे इकडे आले वजा होती. DE वर्ग वजा DG गुणिले D आणि तिथं फक्त 2R चा वर्ग म्हणजे हा 4R वर्ग राहील. 4 वर्ग बरोबर आहे का? त्या दोघांमध्ये बघा, इथं DE आहे, इथं पण DE आहे म्हणजे D कॉमन घ्या. एक D राहील तसंच, तिथला D गेला हा DG राहील. विधान 5 वर्ग. हा DE ही आकृती बघा बरं, DE मधून DG काढून टाकला. DE मधून DG काढून टाकला, कोण राहील? GE. विधान 6 वरून आणि GE बरोबर DE वजा DG. GE बरोबर DE वजा DG हे कंसात दिलं. मला वाटतं हे उत्तर आहे. DE गुणिले G बरोबर 4R चा वर्ग. खूप सोपं आहे बघा, काही केलेलं नाही. उड्या मार्ग म्हणजे स्पर्शिका छेदिका रेषा खंडाचा प्रमेय. DF चा बरोबर DG गुणिले DE केलं. हा लंब आहे, स्पर्शिका त्रिज्या लंब प्रमेय म्हणजे हा काटकोन झाला. म्हणजे या काटकोन त्रिकोण पायथागोरस वापरलं. इथं फक्त DF ची किंमत टाकली 1 वरून आणि EF ची किंमत टाकली 2R कंसाचा वर्ग. हा झाला 4R वर्ग. हा इथे वजा घेतला, कॉमन घेतलं, उत्तर आलं. या ठिकाणी 3.5 संपलेला आहे. प्रश्न संग्रह 3 मध्ये मला असं वाटतं तुम्ही सहज करू शकाल. पहिले 10 त्याच्यामध्ये काय काय विचारले बघा. त्रिज्या 5.5 आणि 3.5 असतील, 2 वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. आता ती स्पर्श करतात म्हटले आंतरस्पर्शिका बाह्य स्पर्शी बेरीज केली. बाह्य स्पर्शी वर्तुळाच्या केंद्रात अंतर होईल 5.5 आणि 3.3 म्हणजे 8.8 होईल. वजाबाकी केली 2.2 येईल. मग 8.8 आणि 2.2 हे उत्तर D आहे बघा. कारण वर्तुळ तुम्हाला दिलेली नाहीत कोणती आहेत. परस्परांना छेदणाऱ्या 2 वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जातं. जर त्यांच्या केंद्रातलं अंतर 12 असेल, बघा आकृती काढल्याशिवाय तुम्हाला हे येणार नाही. आपण याची आकृती काढू.
दोन वर्तुळ परस्परांच्या केंद्रातून जात आहेत. हे असं वर्तुळ आहे, हे केंद्र आहे. ह्या वर्तुळाचं केंद्र हे, ह्या वर्तुळात हे दुसऱ्या वर्तुळाचं केंद्र क्यू आहे. केंद्रातलं अंतर दिलंय 12 आहे. केंद्रातलं अंतर म्हणजे त्या वर्तुळाच्या त्रिज्या झाल्या. तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असेल? 20 आहे ना, 12. एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करतो. समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करतो. हा समांतरभुज चौकोन आहे समजा. सॉरी, सर्व बाजूंना स्पर्श करतो. म्हणजे ते असं करावं लागेल. हे वर्तुळ आहे, ते असं करावं लागेल. तर तो समांतरभुज चौकोन टिंबटिंब असला पाहिजे. या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आता बघा बरं आकृतीकडे. जर एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करत असेल तर तो वर्तुळ कोणत्या प्रकारचा आहे? बघा बरं 2 मिनिटं विचार करून. अतिशय सोपं आहे, फारसं काय अवघड नाही. थोडंसं डोकं चालवलं तरी तुमच्या लक्षात येईल. बघा, चारी बाजूंना स्पर्श करता येते. सर्व बाजूंना स्पर्श करते तर तो समांतरभुज चौकोन टिंबटिंब असला पाहिजे. विधानाच्या जागी योग्य शब्द भरायचे. उत्तर समभुज चौकोन आहे. बघा, उत्तर समभुज चौकोन असेल तर का आहे? हे तुम्हाला दाखवावं लागेल. हे स्पर्शखंड सारखे, हा एक्स घेतला, हा वाय घातला, हा झेड घेतला. पुढे एक गणित आहे, त्यावेळेस तुम्हाला ते समजून सांगतो. याच्यावर आपल्या पुस्तकात गणित आहे असं, त्यावेळेस आपण ते गणित पाहूया. समांतरभुज चौकोन का आहे? सॉरी, समभुज चौकोन का आहे? समोर समोर बाजू सारखे असतात, त्या कशा येतात काय बघूया. एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावर एका बिंदूतून त्या वर्तुळास काढलेल्या, हे वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 अंतरावर एका बिंदूतून, ह्या बिंदूतून त्या वर्तुळास काढलेल्या स्पर्शखंडाची लांबी 12 असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेंटीमीटर असेल? इथं लंब टाकायचं आणि तुम्ही सोडवायचं. हा काटकोन त्रिकोण होईल. तिथं नाव द्या पीटी लंब ओटी, स्पर्शिका त्रिज्या लंब. काटकोन त्रिकोण ओटीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णवर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग आणि ह्या बाजूचा वर्ग, आणि सोडवा. आणि तुम्ही शोधा. एकमेकांना बाहेरून स्पर्श करा. 2 वर्तुळांना, 2 वर्तुळ मी शिकवताना सांगितलं होतं की बाह्य स्पर्श वर्तुळ आहे, ती स्पर्श काढता येते. इथे एक काढता येईल, अशी एक काढता येईल आणि अशी एक काढता येईल. सामायिक स्पर्शिका 3 काढता येतील. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या ओ केंद्र वर्तुळ बघा, ओ केंद्र कंस एसीबी मध्ये, कंस एसीबी मध्ये एसीबी आंतरलिखित म्हणजे एसीबी या कंसात हा कोण आंतरलिखित केलेला आहे. एसीबी 65 असेल तर माप कंस एसीबी, तर हा कंस विचारला आहे तुम्हाला. इथे एक्स नाव द्या, सोडून बघायचं. याचं माप आंतरलिखित कोण आहे? याचं माप बरोबर 1/2 एक्सबी. इकडून कोण? एसीबी. 65 बरोबर 1/2 एक्सबी भागिले 2 गुणिले होईल. म्हणजे हा 130 ए एक्सबी 130. एक्सबी अधिक एसीबी बरोबर 360, किंवा डायरेक्ट म्हणायचं एसीबी बरोबर 360 वजा एक्सबी, 360 वजा 130 म्हणजे 230. एका वर्तुळात जीवा ए बी व सी बी परस्परांना 2 जीवा अंतर्भागात ई मध्ये छेद करू शकतो. दोन जीवा भेटत आहेत. ही ए बी आहे, ही सी डी आहे. एकमेकांना अंतर्भागात ई बिंदू छेदतात. तुकड्यांचा गुणाकार बघा. ए गुणिले बी बरोबर सी गुणिले ईडी. जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयाने ए 5.6, बी 10, सी 8 आणि ईडी विचारला. हा गुणिले भागिले होईल. 5.6 गुणिले 10 भागिले 8
बरोबर ईडी. पुण्याचं काम करा म्हणजे पॉईंट हाकलून द्या. एक घर पॉईंट सरकला म्हणजे खाली 10 लिहावं लागेल. 10 10 कॅन्सल 8 7 56. चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोण एच्या मापाचे बघा बरं का. हे गणित फार छान गणित आहे. त्याच्यात आपली अक्कल कळते आपल्याला किती अक्कल येते. हा चक्रीय चौकोन आहे. कोण एच्या मापाची दुप्पट, कोण सीच्या मापाच्या तिप्पटी एवढी, कोण एच्या मापाची दुप्पट. ही लिहू आली आपण. त्यांची ओळ जी आहे ती कशी काय आपण समजून घेऊ आधी. कोण एच्या मापाची दुप्पट, कोण एच्या मापाची दुप्पट, कोण ए ही सीच्या मापाच्या तिप्पटी एवढी तिप्पट. हे तुम्हाला दिले. तर सीचं माप काढायचं. बघा तुम्ही लिहायचं ABCD चक्रीय चौकोन आहे. कोण ए अधिक कोण सी बरोबर 180. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाने बरोबर. चक्रीय चौकोनाचा प्रमेय काय सांगतो. समूह बाजूंचे समूहकोनाच्या मापाची बेरीज 180 असते. बरोबर आहे का. हे दोन कोण ए बरोबर ते असं आहे ना. याच्यामध्ये असं करायचं. कोण ए बरोबर 3/2 गुणिले 2 भागिले गेला. हे काढलं बघा. एची किंमत आली 3/2. इथे टाकून द्या. 3/2 कोण सी अधिक कोण सी बरोबर 180. 2 ने गुणून 2 गुणिले 3/2 कोण सी 2 कोण सी 2 गुणिले 1. प्रत्येकाला याला याला आणि याला मी किती झाले 3 कोण सी आणि 2 कोण सी झाले 5 कोण सी आणि 360 होईल. 360 भागिले 5 होईल. गुणिलेचं भागिले जाईल. 5 7 35 5 गुणिले हा सी आला 72. तुम्हाला कोणता विचारलाय. सीचं माप आलं बघा डायरेक्ट. एकाच वर्तुळावर बिंदू ABC असे आहेत की तर एकच वर्तुळ काढायचे. त्या वर्तुळावर 3 बिंदू घ्यायचे. पहा एकच वर्तुळ घेतलं. तीन बिंदू घ्यायचे A B C. माप कंस AB आणि माप कंस BC सारखे. हा AB आणि BC सारखा आहे बघा. झालं. दोघं बी 120 120 आहे. दोन्ही कंसात B शिवाय एकही सामायिक बिंदू नाही. ओके. तर त्रिकोण ABC कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे जोडा. आपण काय करायचंय. माप कंस AB अधिक माप कंस BC अधिक माप कंस AC बरोबर 360. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 अंश असतं. 120 अधिक 120 अधिक हा बरोबर 360. 240 अधिक AC बरोबर 360. 360 म्हणजे 120 येईल. हा पण आला का. आता माप कोण ABC आंतरलिखित कोण आहे बघा. 1/2 माप कंस AC आंतरलिखित कोणाचा प्रमेय 1/2 गुणिले 120 म्हणजे हा 60 आला. ACB बरोबर 1/2 माप कंस AB आंतरलिखित कोणाचा प्रमेय हा पण 120 60 हा. BAC आंतरलिखित कोण बरोबर 1/2 माप कंस BC 1/2 120 म्हणजे हा पण 60. त्रिकोण ABC मध्ये माप कोण B 60 C 60 आणि A 60. माप कोण A बरोबर B बरोबर माप कोण C म्हणून त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. आणि शेवटचं एक झेड व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात वाया बघा. एक झेड व्यास काढतो आधी. याच्या अंतर्भागात वाय हा एक बिंदू आहे. तर खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. कोण याला जोडू आपण सांगा बरं. हा बाहेर असेल तर लघु कोण असतो. आत असेल तर विशाल कोण असतो. वर्तुळावर असेल तर काटकोन असतो. हा विशाल कोण असेल. मग XYZ हा लघु कोण असणे शक्य नाही. सत्य आहे विधान. XYZ हा काटकोन असणे शक्य नाही सत्य आहे. 3 नंबर XYZ हा विशाल कोण आहे हेही सत्य आहे. आणि XYZ च्या मापासंबंधित चित्रात हे चुकीचं आहे. म्हणजे 1 2 3 हे 3 किती विधाने सत्य आहेत तर फक्त 3 विधाने सत्य आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबूयात. 3.5 आपण संपलेला आहे आपला. धन्यवाद.